देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो चरण न सोडी सर्वथा तुझी आण पंढरीनाथा. भगवंता कायिक नियम, मानसिक नियम आणि आता वाचिक नियम नामदेव महाराज भगवंताला सांगतायत बरं का. मी हे नियम केलेत. खरं तर नियम करणारी माणसं खूप दुर्मिळ आहेत. माऊलींनी सुद्धा सांगितलंय नित्य नियम नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. नियम करणारी माणसं खूप दुर्मिळ आहेत आणि त्या पद्धतीने व्रतस्थ राहून परमात्मा प्राप्ती करता प्रयत्न करणारी मंडळी, त्यामुळे भक्तीचा दिखावा करणारी मंडळी भरपूर असतील, प्रदर्शन करणारी मंडळी बरीच असतील, पण परमात्म्याकरता खरंच तळमळणारी नामदेव महाराजांसारखी विरळे संत होते. नामदेव महाराज म्हणतात की आता माझ्या मुखामध्ये अखंड भगवंता तुझं नाम राहिलं पाहिजे. तुझं नाम मंगल आहे आणि मंगल असलेल्या भगवंता तुझं नाम सुद्धा मंगल आहे. तू मंगलकारक आहेस आणि असं तुझं नाम माझ्या मुखामध्ये काय येत नाही हा प्रश्न नामदेव महाराजांना वारंवार पडत होता. नामाचे प्रचारक होते नामदेव महाराज. ज्यावेळी 5व्या वर्षी अलौकिक सिद्धी प्राप्त झालीच, कीर्तन इतकं सुंदर करायचे पंढरपूरच्या वाळवंटामध्ये, नवे संपूर्ण भारतभर भगवंताच्या नामाचा प्रसार आणि प्रचार नामदेव महाराजांनी केलाय. भक्तीची पताका फडकवत ठेवली. सुंदर प्रचार प्रसार करावा नामदेव महाराजांनी त्या नामाचा. वदनी तुझे मंगल नाम हृदयी अखंडित प्रेम चरणन सोडी सर्वथा आण तुझी पंढरीनाथा. तुझं नाम मंगल आहे पण माझं मन ते नाम घ्यायला तयार नाही. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा मन माझे केशवा काबा न घे. नामा परते तत्व नाही रे अन्यथा वाया आणि कपंथा जाशी झणी. आम्ही सगळं करतो पण भगवंताला जे आवडतं ना ते नेमकं करत नाही. देवाला काय आवडतं? देवाला त्याचं नाम आवडतं, देवाला त्याच्या कीर्तीचं गायन आवडतं. म्हणून कीर्तनामध्ये भगवंत नाचतो. नामदेवांच्या कीर्तनामध्ये नाचत होता देव. इतका नाचत होता की पितांबर सुटलं तरी सुद्धा त्याचं भान नाही त्याला राहायचं. एकची टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी माझा ज्ञान चंद्रभागे वाळवंटे माझा ज्ञान राजा गोपाळाशी लाया वाटे. माझा ज्ञान राजा गोपाळाशी लाया वाटे. पंढरीचा राव उभा असे त्याला त्याचं कीर्तन आवडतं. मला सांगा आपले नसलेले गुण लोकांनी गावेत असं आपल्याला वाटतं की नाही? जागे आहेत का आपण जागे आहेत ना? मी असं म्हटलं आपले नसलेले गुण लोकांनी गावेत असं आपल्याला वाटतं की नाही? मग त्याचे म्हणजे बघा लोकांनी आपल्याला चांगलंच म्हटलं पाहिजे हा अनेकांचा समज असतो, धारणा असते. आमच्या महिला वर्गावर तर बऱ्याचदा एक असं आमच्याबद्दल असं बोललं जातं की 4 कोडोलीच्या बायका एकत्र आल्या समजा की त्यांच्याकडे सगळं कोडोलीचं वर्तमानपत्र मिळेल. तुम्ही म्हणाल ताई महिला कीर्तनकार असून तुम्ही आमची निंदा करता. निंदा नाही करत. सांगू का आपल्यावरचा हा जो ठपका आहे ना, आपली निंदा करतात ना, जरा बाजूला करूया काही चर्चा. भगवंताच्या नामासंदर्भात काही बोलता येते का? बोलू ऐसे बोल. नामदेव महाराज म्हणले जेणे बोले विठ्ठल डोले. आमचं बोलणं असं असू दे की दुसऱ्याच्या हृदयातला विठ्ठल परमात्मा डोलला पाहिजे. कधीतरी आपण असं बोलूया. म्हणजे आमच्या चर्चा असं असतात तिचं काय झालं, ती कुणाबरोबर गेली आणि ती तशीच तुला म्हणून सांगते
कुणाला सांगू नको, हे सगळ्यांना सांगतो आम्ही. पण कधीतरी आपण अशी चर्चा करूया. आज ज्ञानेश्वरीच्या किती ओव्या वाचल्या? आज हरिपाठ म्हटलास का ग? आज दासबोध घेतलास का हातात? आज मनोबोधाचे काही श्लोक म्हटले का? आज गीतेचा अध्याय करायला घेतला का? म्हणजे येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवीती ना. माऊली म्हणतात त्याची येर अनुष्ठिती सामान्य सकल. का आम्ही या ग्रंथांची कास धरायची? का भगवंताचं नाम घ्यायचं? संतांना काय गरज होती हो हे सांगण्याचं? वास्तविक ते कधीच मुक्त झाले होते. माऊली हरिपाठात म्हणतात मागील या जन्मा मुक्त झालो, तरी सुद्धा आम्ही आलो, आम्ही वैकुंठेचे वासी आलो. याची कारण अशी का हो? कारण बघवलं नाही आम्ही या भवसागरामध्ये गटांगळ्या खातोय हे संतांना पाहवलं नाही म्हणून आले, परत आले. आणि तुमचं माझं कल्याण व्हावं याकरता 9000 ओव्यांची ज्ञानेश्वरी दिली माऊलींनी आमच्यासाठी. जगाने दिलेले सगळे आघात सहन केले, पण अशी अक्षरं तुमच्या माझ्यासाठी दिली. ती अक्षरे नवती देखा ब्रह्मसाम्राज्य दीपिका अर्जुना लागी चितकळिका प्रगटली असे तुकोबराय म्हणतात. एकेका अक्षरात आहे माझा रमाकांत. इतकं सामर्थ्य आहे प्रत्येक अक्षराचं. प्रत्येक अक्षरात भगवंत आहे. आणि ते सगळं आम्ही बाजूला ठेवतो. आपण डॉक्टरकडे जातो बरं का. काही दुखणं खुपणं आलं की आम्हाला तो डॉक्टर नावाचा देव त्यावेळी आठवतो. डॉक्टरांकडे आम्ही जातो. मग डॉक्टर काय करतात? आम्हाला गोळ्या औषधं लिहून देतात, प्रिस्क्रिप्शन देतात. ते आम्ही मेडिकलमध्ये जातो. बऱ्याच जणांचं ते नेमकं काय लिहिलंय वाचण्याकडेही लक्ष नसतं, पण आम्ही इतका विश्वास ठेवतो त्या चिठ्ठीवर. लगेच जातो, गोळ्या औषधं घेऊन येतो आणि देवासमोर त्या गोळ्या ती औषधं ठेवतो आणि हळदी कुंकू आपलं वाहतो. बरोबर ना? आपण जागे आहे ना? असंच करतो ना आपण? नाही, आपण काय करतो? औषधं घेतो. जो काही कोर्स असेल 4 दिवसाचा 5 दिवसाचा तो आनंदाने. का? विश्वास आहे. डॉक्टरवर विश्वास आहे आमचा. मग अहो तुमच्या माझ्या कल्याणाकरताच ज्यांनी जन्म घेतलाय त्या संतांनी टाहो फोडून सांगितलं, नाम परते तत्व नाही रे अन्यथा, नाम परते तत्व नाही रे अन्यथा, नाम परते तत्व नाही रे अन्यथा, नाम परते तत्व नाही रे अन्यथा. देवते संत निमित्त त्या प्रतिमा. प्रत्येक कुळात प्रत्येक जातीमध्ये संत आले आणि आम्हाला जीवन जगण्याचं एक सुंदर मार्गदर्शन करून गेले ना. नामदेव महाराजांनी किती सुंदर सांगितलं. बरं हे फक्त भक्तीच्या प्रांतात आहे का? म्हणजे देवभक्तीच्या संदर्भात आहे का? नाही हो. देशभक्तीच्या संदर्भात सुद्धा हेच तत्व आमच्या क्रांतिकारकांनी, आमच्या समाज सुधारकांनी आणि आमच्या अनेक महापुरुषांनी हेच तत्व आचरलं. देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो. स्वातंत्र्यवीर सावरकर ज्यावेळी मध्य समुद्रामध्ये उडी घेतात त्यावेळी त्यांना विचारलं जातं, भीती नाही का वाटली तुम्हाला? सावरकर म्हणतात, मला गीतेचं तत्वज्ञान माहितीये. माझा आत्मा अमर आहे, संपेल तो देह. देह जावो अथवा राहो, पण माझी मातृभूमी आजारी आहे. माझी आई जर संकटात आहे, ती पारतंत्र्यात आहे, तर तिला मुक्त करण्याकरता देह जावो अथवा राहो. मला सांगा काय वय होतं भगतसिंगांचं? 22-23 वर्ष. हे काही फासावर जाण्याचं वय आहे? पण नाही हो. ज्यावेळी फाशी देत होते भगतसिंगांना, त्यांची आई, त्यांची माता त्या कारागृहाच्या, त्या जेलच्या बाजूला, बाहेरच्या बाजूला भिंतीशी कान लावून रडत होत्या. मातोश्री, लोकांनी विचारावं, क्यों रो रही हो माता? भगतसिंगांच्या आईने सांगावं, अंतरीची ज्योती प्रकाश
प्रकाशली दीप्ती मुळीची जी होती आच्छा दिली. आतली ज्योत प्रज्वलित होणं आणि एकदा का ती ज्योत प्रज्वलित झाली की मग सोहिरोबानाथ म्हणतात तेथे कैचे दिवस राहती तयाविण नेत्रपाती हलवू नको रे. आणि अशा अवस्थेमध्ये तो प्रकाश आत्मचैतन्याचा जागृत व्हावा, मग देह गेला तरी हरकत नाही. आणि खरंय झिजणं फार महत्वाचं आहे हो. शीर्यते यत शरीरम म्हटलंय, जे सतत झिजतंय त्यालाच तर शरीर म्हटलंय. 25व्या वर्षी जी देहाची अवस्था आहे ती 75व्या वर्षी नाही. नामदेव महाराज म्हणतात मी देहाची नश्वरता मानतो, मला माहितीये देवा देह गेला तरी चालेल, पण तुझा अनुसंधान सुटता कामा नये. पांडुरंगी दृढ भावो. काय अवस्था होती. आजचा जन्मदिवस आहे नामदेव महाराजांचा. भगवंतावर नितांत प्रेम करावं, भगवंताशी बोलावं, खेळावं, नवे वेळ आली तर भांडावं सुद्धा भगवंतासोबत. जन्म झाला पंढरपुरामध्ये. गुणाई मातेला दृष्टांत झाला पांडुरंग परमात्म्याचा की माझ्या पंढरपुरामध्ये येऊन राहा. आणि मग गुणाई मातेनी हट्ट करावा की मला पंढरपूरला जायचंय. पंढरपूरला ही सगळी मंडळी येतात. पंढरपुरामध्ये आल्यानंतर कार्तिक शुद्ध एकादशीचा म्हणजे आजचा दिवस संतश्रेष्ठ नामदेव महाराजांचा जन्म. भगवंताच्या नामासाठी हा अवतार होता. नामाचाच प्रचार प्रसार पुढच्या काळामध्ये केला म्हणून नाव सुद्धा ठेवलं नामदेव. असा भक्तीचा पताका भक्तीची हातामध्ये घेतली, जिला एक टोक होतं नामाचं, एक टोक होतं ज्ञानाचं आणि दांडा होता तो भक्तीचा. म्हणून धर्माची पताका असते बरं का, झेंडा पक्षाचा असतो. त्यामुळं धर्म पताका संतांनी हातामध्ये घ्यावी आणि अवघं भारत भ्रमण करावं. नामदेव महाराजांचं इतकं विलक्षण कार्य आहे. आजच्या दिवशी त्यांचं स्मरण नाही केलं, खरं तर त्यांचा अभंगही त्याच कारणासाठी घेतलाय तर आपली मोठी चूक ठरेल. 5 वर्षाचे होते नामदेव महाराज, फक्त अलौकिक सिद्धी 5व्या वर्षी. आणि नामदेव गाथा म्हणजे स्वतःच जणू काही आत्मचरित्र लिहावं नामदेव महाराजांनी, की ज्या पद्धतीने अनुभव व्यक्त करावे, कशा पद्धतीने भगवंत आपल्याशी बोलत होते, कशा पद्धतीने खेळत होते, कशा पद्धतीने मी भगवंताशी भांडत होतो. 5व्या वर्षी अलौकिक सिद्धी प्राप्त करावी. नामदेव महाराजांनी सकाळची वेळ, दामा शेट्टी पहाटे उठलेत आणि नामदेव महाराजांना सांगतायत, उठवलं नामया आजचा नैवेद्य पांडुरंगाला तू अर्पण कर बरं, मी गावाला चाललोय, परगावी चाललोय. पूर्वीची मुलं आई वडिलांचं ऐकायची. आता असं सांगावं लागेल या गोष्टी, म्हणून मी हात जोडून जिथं जाते तिथे माता भगिनींना सांगते आपल्या लेकरांना कीर्तनाला घेऊन या. काळाची खूप मोठी गरज आहे, ती खूप मोठी. आमच्या पोरांच्या आयुष्यात दुसरं काही नसतं. सकाळी टीव्ही, दुपारी टीव्ही, संध्याकाळी टीव्ही, रात्री टीव्ही, नाहीतर मग मोबाईल हातामध्ये आहे. या पलीकडे जाऊन जीवनाचं तत्वज्ञान संतचरित्रांच्या माध्यमातून कळायचं असेल तर या धर्ममंडपाखाली लेकरांना घेऊन आलंच पाहिजे, यावंच लागेल आपल्याला. नामदेव महाराज कधी कळतील आम्हाला. 5 वर्षाचे होते नामदेव महाराज. आई वडिलांनी सांगितलं नामया देवाला नैवेद्य अर्पण करायचंय तुला. ऐकलं. 5 वर्षाचे होते. आईच्या मागे पहाटे बसणं लागले. आई आई लवकर लवकर, पांडुरंगाला भूक लागली असेल, त्याच्याही आधी मला भूक लागली आहे, लवकर जेवायला दे, लवकर नैवेद्याचं ताट तयार कर. गुणाई मातेनी तयार केलं नैवेद्याचं सुंदर ताट आणि केळीच्या पानाने झाकून दुडू 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 धावत राऊळामध्ये आलेत नामदेव महाराज. पांडुरंगाच्या समोर उभे राहिले, मंडल केलं, ताट ठेवलं, पाणी फिरवलं. करा सुरुवात म्हणले, आता करा सुरुवात देवा. तर एवढ्या अर्जवानी देव उठणार आहे का हो? देव जेवणार आहे का हो? इथं माणसातल्या माणसाशी आम्हाला नीट वागता येईना, बोलता येईना. पाषाणातला देव आमच्याकडून कधी उठणार? पण नामदेवांचा अर्जव काय होतं? देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो. भगवंता पांडुरंगा, रोज माझे वडील येतात. किती वय आहे? 5 वर्षाचं वय आहे फक्त. आपल्या घरातलं आठवून बघा, 5 वर्षाचं लेकरू. 5व्या वर्षी नामदेव महाराज सांगतात, पांडुरंगा माझे वडील आज गावी गेलेत, रोज ते येतात आणि आज मी आलोय, म्हणून हे बघ बऱ्या बोलानं पटकन जेवण कर, उशीर झालाय, मी लवकर उठलोय तुला नैवेद्य द्यायचा म्हणून. जेव रे बाबा, उशीर करू नको. सगळे उपाय करून झाले तरी पांडुरंग हलेना, बोलेना, उठेना. आणि एक क्षण असा यावा, तितिक्षा काय असते, निष्ठा काय असते आणि दृढ भाव काय असतो. पांडुरंगी दृढ भावो काय असतो? नामदेव महाराज म्हणतात, देवा जर आता जेवला नाहीस ना बरे बोलानं, तर इथं या पायरीवर डोकं आपटून जीव देईन म्हणाले. आणि धावले ना. पायरीवर डोकं आपटणार, लागलंच नाही डोक्याला. मऊसर हात डोक्याखाली लागला आणि गाभाऱ्यातन आवाज आला, नामदेवा दगडाचा देव कधी जेवतो का रे?
नामदेव महाराज हुशार होते. नामदेव महाराज म्हणले, पांडुरंगा, दगडाचा देव कधी बोलतो का रे? बोललास बोललास, चल चाटून पुसून स्वच्छ कर. सगळं ताट स्वच्छ करायला लावलं देवाला आणि रिकामं ताट घेऊन नामदेव महाराज घरी येतात. गुणाई माता सांगते, नामया एवढा धीर नाही का रे धरवला कार्ट्या? सगळं संपवलंच नैवेद्याचं ताट. आई मला भूक लागली, लवकर जेवायला वाढ. गुणाई माता म्हणते, अरे जेवलास ना तिथे? नाही ग आई, ज्याच्यासाठी होतं तो जेवलाय. कोण? देव जेवला? हो आई, देव जेवला. नामदेवा, खोटं बोलायला लागलास का रे? अगं आई, नाही ग बाई, ज्याच्यासाठी होतं तो जेवला. कोणी बघितलं? अगं कुणी कशाला बघायला पाहिजे? या या डोळ्यांनी मी ग पाहिला, या या डोळ्यांनी मी ग पाहिला. देव जेवला ग, देव जेवला, देव जेवला ग, देव जेवला, देव जेवला ग, देव जेवला. भगवंतांनी यांच्याकडून जेवण करावं. आपल्याकडून जेवतात का? कधी कोणी जेवलंय बघा, आठवून बघा. आपण देवासाठी कधी रडलोय देव जेवत नाही म्हणून? नामदेव महाराज रडले, दृढ निष्ठा होती, दृढ भाव होता. आपण मूल रडलं, जेवलं नाही तर रडू. एखाद्या दिवशी आपलं पोटचं पोर जेवलं नाही ना, महिला वर्ग, आपल्याला वाईट वाटतं का नाही? खरं सांगा. पण देवच जेवला नाही म्हणून आपण रडतोय का? नाही ना, नाही रडत आपण. देव जेवला म्हणून रडत नाही. नामदेव महाराज रडले देव जेवत नाही म्हणून. संत रडले भगवंतासाठी आणि अत्यंत आर्त स्वराने प्रार्थना करावी भगवंतांची. तेव्हा भगवंताला यावं लागायचं. पाषाणातलं चैतन्य जाग करण्याचं सामर्थ्य संतांकडे होतं. देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो. श्रोते हो, पायरीवरच्या एका फुलानी भगवंतांच्या गळ्यातल्या हारातल्या एका फुलाला प्रश्न विचारला, का रे बाबा, अरे आपण एकाच माळ्याच्या मळ्यात उगवलो, एकाच झाडाला होतो, एकाच टोपलीत इथं आलो, पण तुझं भाग्य, तू देवाच्या गळ्यात आणि मी देवाच्या पायरीवर. सगळे तुडवून जातात मला. देवाच्या गळ्यातल्या त्या हारातल्या फुलांनी उत्तर दिलं, बाबा रे, तुझं खरं आहे, मी देवाच्या गळ्यात आहे आणि तू पायरीवर पडलास, पण देवाच्या गळ्यात इथं विराजमान होण्याकरता माझं काळीज आरपार करायला लागलं रे. मला सगळी सुई माझ्या काळजातनं घालून घ्यावी लागली. महाराजांचा अभंग आहे, साहून या टाकी घाये, पाषाण देवची झाला पाहे. देह जावो अथवा राहो ही अवस्था असेल तर भगवंत आपलंसं करून घेतल्याशिवाय राहत नाही. आणि मग एकदा त्या चरणांची आसक्ती किंवा त्या चरणांचा आनंद मिळाला तर परिणाम काय होतो? नामदेव महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणाचा, चरण नासो इतरवता, चरण नासो इतरवता, चरण सोडे सर्वता, चरण सोडे सर्वता, चरण सोडे सर्वता.
सोडणार नाही. जनी म्हणे बा विठ्ठला आता जीवेन सोडी तुला. ही जनाबाईंची पण अवस्था होती. काय आहे असं त्या चरणा सुखामध्ये? काय सांगू तुझ्या चरणीच्या सुखा, अनुभव ठाऊका नाही तुझं देवा. तुलाच माहिती नाही तुझ्या इथे काय आनंद आहे. का उभा राहिलाय तो विटेवरती? चर्चा करावी. सखी पुसे सखी येसी, सखी पुसे सखी येसी, उभा राहिला विटेवरी. अद्यापी कर विटेवरी कर, वाळवंटी संत सभा सभा. देव का हो विटेवरी, देव का हो विटेवरी. का उभा राहिला देव? पुसू नका बाई, म्हणाले कुणाला विचारू नका. वेदासी काही शेष शिणला, जाहल्या द्विसहस्त्र जिभा जिभा. देव का हो विटेवरी, भक्तांच्यासाठी तिष्ठत उभा राहिला. आणि प्रेमाचा भुकेला असलेला भगवंत, त्या भगवंताची ओढ खऱ्या संतांना लागली. त्या चरण सुखासाठी सगळी मंडळी आषाढी